कसं आहे की आपलं ना बुजगावणं करून ठेवलं ना सगळ्यांनी. नाहीतर काय. अगं बुजगावूनच काय, ते खालसा झालेल्या राणीला झेंडा फटवायच्या कामाला ठेवतात ना, ते झालंय आमचं. अहो निदान 10 रुपये तिकीट तरी ठेवा. नाही इथं तुम्हाला खानदानी माणसं पाहायला मिळतील. जग झाला ना. जोकच झालाय ग. इथं जोक झालाय आमचा. काय हो फडके. बोला ना मोठ्या वहिनी साहेब. एक मिनिट शालू. मला एक सांगा, नोकरानं मालकाकडं धूळ झटकायची की त्याच्याच ताटात जेवायला बसायचं? नाही, आता तुम्ही इतकी वर्ष काम करताय इथं, तुम्ही कधी बसला तो ह्या डायनिंग टेबलवर जेवायला? हे असं एकदा पण नाही. आणि तू ग, पगार मिळणार आहे ना तुला? मग स्वतःच स्वतः करून खा की. जेवणावर ठेवलंय का तुला? जेवण नाही म्हणजे ते हल्ली असं काम करणाऱ्यांना असं जेवणावर वगैरे पाच वहिनी आता पुरे झालं. उगाच तुम्ही तिला बोलताय. एकतर ही सावित्री ताई आहे ना, इंडिपेंडंट आहे, घरकोंबडी नाहीये. ती स्वतः नोकरी करते आणि स्वतःच्या पायावर उभी आहे. कळलंय. म्हणजे तुम्हाला जे बोलायचंय ना ते कळलंय मला. काय रॉंग टाइम रॉंग प्लेस. चला येते. म्हणजे तू जाणार आता? ताई जाऊ नको ना. ए आई बघ ती चालली. जाऊ नको ना ताई. अगं सावित्री, तू कुठं निघाली? असं उपाशी जाऊ नको ग बाळा. अगे बाई, असं उपाशी तापाशी जाऊ नको. आमच्या सासूबाईंना लई वाईट वाटेल बघ. आमच्या कृष्णाई लई हळव्यात. आमच्या दारावर एखादा भिकारी जरी रिकाम्या हातानं परत गेला तरी टचकन डोळ्यात पाणी येतं त्यांच्या. तसे गरजवंताला जीव घालतोच की आपण. हा? घे, बाहेर छान गार वारं सुटले, बसून खा. हा घे. अर्जुन भाऊजींची माणसं. अर्जुन सरांनी कामावर ठेवलंय ना. आपल्या अर्जुन भाऊजींनी कुत्राला जरी कामावर ठेवला ना तरी पंक्तीत मांडेव घेऊन बसतील सगळे. मग इथं कोण जेवणार? इथं नोकर चाकर, आज कामावर लागलेली माणसं.
गरजवंताला जेव घालतोच की आपण. हा? नाही खाऊ शकत तू सावे, हे मी खाऊच शकत नाही. सर सॉरी. आर यू आउट ऑफ युअर माइंड? हाऊ डेअर यू? अक्कल काय घाण टाकली होती का यू इडियट? सर शिवी देण्याचं कारण नाहीये, चुकून झालंय माझ्याकडनं. तुला म्हणजे मी पण एक काम करतो, मी ना एक खानकन कानपाडीत वाजवतो आणि चुकलं म्हणतो, चालेल? हे अन्न मुळात बाहेर काय करतंय? नॉनसेन्स. बघा सर, मारण्याची भाषा करू नका. मी माफी मागतीये ना, खरंच सॉरी. ए मग उपकार नाही करतायस? चल निघ, चल निघ. सर तुम्ही मला नोकरी दिली आहे त्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही माझ्याशी वाटेल तसं वागू शकता. तेच सांगतोय मी, तुला नोकरी दिली आहे ना, म्हणजे तुझ्या आयुष्याचा मक्ता नाही घेतला, कळलं ना? ऑफिस मध्ये काम दिलं ना तर ऑफिस मध्ये करायचं, इथे याची काय गरज आहे? ए मोठ्याने बोल, स्पीक लाऊड अँड क्लिअर. काय म्हणालीस? काही नाही. काही म्हणूच नको, कळलं ना? काही म्हणायचं नाही. चल निघ, चल निघ. दादा प्लीज तिला काही बोलू नकोस. प्रिया तू शांत बस, माझं डोकं ऑलरेडी खूप ऑफ आहे. युगास तुझ्यावर चिडेल. पण मी काय म्हणते ऐकून प्रिया तर घे. शांत बस आणि आज जा. अरे मी तुला सगळं प्रिया, आज सांगते. जा. अरे दादा ती प्रिया शांत बस आणि आज जा. सर माझा राग तिच्यावर नका काढू. तुम्हाला जे काय बोलायचंय मला बोला, तिला नका बोलू उगाच. ए माझ्या बहिणीशी कसं बोलायचं ना ते मी ठरवणार. जास्त शाणपणा नाही करायचा. माझ्या समोर थोबाड खाली करून बोलायचं मला आवडत नाही. हे डोळे नाही उचकवायचे, नाहीतर ना. नाहीतर काय? नाहीतर काय करणार? काय करणार? प्रिया बघितलंस, एवढं बोलून सुद्धा हिचा हेका काही कमी होत नाही. ए मिस वशिला, सावित्री नाव आहे माझं. काही देण्याकडे नाही मला. एक मिनिट, तुम्ही लोक भांडू नका. मी सांगते आता नंदा वहिनीने तिला प्रिया शांत बस. हे बघ तिने माझी काय अवस्था केली आहे. अख्खा शर्ट खराब केला. नॉनसेन्स. सॉरी म्हणलंय मी तुम्हाला. मी काय उपकार करत नाहीस, कळलं ना? चल निघ. प्रिया हो सर, इथे काही मी खायला मिळत नाही म्हणून नाही आली आहे. मला काय थांबायची हौस नाही तुमच्या घरामध्ये. आणि आता बोलवलं ना तरी पण येणार नाही. माणूस की नाहीये तुमच्या खर्चांमध्ये. हो नाहीये माणूस की. ओके चालेल, नाहीये माणूस की आमच्यामध्ये. चल निघ. ए चल निघ. निघ काय निघ? निघ काय निघ? तुम्ही निघ म्हणाले म्हणून निघणार नाहीये मी माझ्या मर्जीने निघेन, कळलं ना? आणि आता एवढा अपमान झाल्यावर कोणाला थांबायचंय या घरात? आता तर तुमच्या घराचंच काय, तुमचं पण थोबाड नाही बघायचं मला. लायकी पेक्षा जास्त बोलतेस हं तू. कोणाची किती लायकी आहे मी पण सांगू शकते, कळलं ना? मला इज्जत काढायला लावू नका, मी वाट लावे. चलो बाजूला. ए मिस वशिला, ए भिडायची हिंमत नसेल ना तर नडायचं नाही, लक्षात ठेव. ए मला वेळ पण नाहीये. ए चल निघ. हड. ए गेट लॉस्ट.
झालं? एवढं अर्जंट बोलवलं? काही प्रॉब्लेम झाला का माझ्यामुळं? अगं पण मी तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आले होते ना. त्या अर्जुनने डायरेक्टच विचारलं म्हणून कन्फ्युज झाले. आपला प्लॅन नव्हता ना हा. मामा तू फक्त एवढंच लक्षात ठेव की मी तुझी पोरगी, बाकी काहीच डोक्यात आणू नको. अगं बाई प्रॉब्लेम तो नाही आहे, इथं मॅटर दुसरा झालाय. काय झालंय? अरे जरा शांत बसता का तुम्ही? एक लक्षात ठेवायचं, आपला प्लॅन कॅन्सल. आता सगळं बांधून आपल्या गावी परत जायचं आपल्याला. चला. ते शक्य नाही. का शक्य नाही? आम्ही जाऊच शकतो. चला रे. कुठे खडी फोडायला? लक्षात ठेव 304 ची केस आहे तुमच्यावर. तू ही चमकी हा मामा सगळे बसतील खडी फोडायला. शिवाय तुझ्या आईचं ऑपरेशन. हो, सारखं तेच बोलू नका. आता तुम्हालाच वाटत नाहीये तुमचं काम पूर्ण व्हावं, नाहीतर तुमच्या फॅमिली विषयी अशी अर्धवट माहिती नसते दिली आम्हाला. आणि तो अर्जुन, त्याचं तर मी ना डोकं फोडणार एक दिवस. त्या अर्जुन बद्दल ना तुला मी सगळं स्पष्ट सांगितलं होतं, आणि त्याच्या विरुद्ध तर लढायचं आहे ना आपल्याला. हो, आणि तुमचे ते बाकीचे फॅमिली मेंबर ते काय लई गुणाचे नाहीयेत, नालायक आहेत सगळे. कोण नालायक आहे? प्रिया. अगं प्रियासारखी तर गोड पोरगी तुला शोधून सापडणार नाही. आणि माझी बहीण कृष्णाई, इतकी प्रेमळ बाई, काय सांगू तुला. आणि विद्याधर सारखा साधा सरळ स्वच्छ माणूस तर तुला अख्ख्या जगात शोधून सापडणार नाही. हा, आणि त्याची ती टिव टिव करणारी दीडशानी बायको, त्या तिरडीचा उचलला बांबू. अगं मला सांग, नवरा असा अपंग, याच्या हक्कांपासून त्याला वंचित ठेवलं, कुठल्या बायकोला आवडेल सांग बरं? रागवणार, आदळापट करणार, चिडणारच. आणि तिचा राग तुझ्यावर नाहीच आहे, तिचा राग अर्जुनवर आहे. पण काय हो, तुमचा तो अर्जुन तर विद्याधरचा खूप रिस्पेक्ट करतो. अर्जुन आणि विद्याधरचा रिस्पेक्ट. किती काळ झाला तुला आमच्या घरात येऊन? 24 तास. कळेल 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 तुला. आणि आता राहिला प्रश्न माझा, तर मी काय वाईट माणूस आहे? मी सांगितलं का तुम्हाला चोरी करायला? आणि मी सांगितलं होतं त्या पोराला अपघातात मारायला? नाही ना? अगं मी तर मदतच करत आलो ना तुम्हाला, नाही का? तुझ्या आईला ऑपरेशनला मदत केली, तर पारस की कोण त्याची रिक्षा सोडवायला मदत केली. आणि तुला अगोदर पण मी सांगितलेलं आहे की हे मान अपमान कुणी काही बोलल, किती बोलल, अजिबात मनाला लावून घ्यायचं नाही. आणि आपलं ध्येय एकच आहे, अर्जुन कवठेकरचा विनाश. बस. विके भाऊ, तुमचा माणूस आहे हे माहिती असून सुद्धा तुमच्या त्या भावांनी. सावत्र भाऊ. विके भाऊ, माझा अपमान झालाय. माझा अपमान म्हणजे तुमचा अपमान आहे. या अपमानाचा बदला तुम्ही घेणार नाही काय? तू काय माझ्या लग्नात कान पिळायला होता होय? तुझं माहिती आहे दुखणं अंगाव घ्यायला. नाही, ते सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला दिलेलं वॉर्निंगचं काय? काय? मला वॉर्निंग? मला वॉर्निंग कोणी दिली? कोणी वॉर्निंग कोणी दिली? अर्जुनने मला वॉर्निंग देतोय? मला वॉर्निंग देतोय? मला वॉर्निंग देतोय? आमच्या बापाला एक लोकसंख्या वाढवायची काय हौस होती काय माहित.
अरे हाऊस काय होते? 2 पोरं असताना अजून एक काढायचंय. त्याला काय वाटलं? गादीवर त्यो बसलाय म्हणून त्याचा हुकूम चालेल? गादीवर त्यो बसला असेल, मुकुट आमच्याच डोक्यावर आहे. टाव त्याचा असला ना, राज्य आमचंच असणार आहे. लक्षात ठेव म्हणाव. मला वॉर्निंग देत आहे. मला असं गर 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 फिरवेन ना, निशाणाच लावू शकणार नाही तो अर्जुन. उद्या कारखान्यावर यायचं, उद्या कारखान्यावर यायचं. सगळ्यांसमोर दाखवतो बलराम काय चीज आहे ते. 2000 अर्जुन कवठेकर. कसा म्हणतोय ना, मी येणाऱ्या लोकांना काय सांगू? फुलांचं डेकोरेशन करणारा आजारी आहे, पैसे घेताना आजारी पडणार आहे का? अर्जुन कवठेकर नाव आहे, लक्षात ठेवायचं. माझ्या गरीब आहे ना, तर गरीब आजार करायचं, कळलं ना? मिसळ कुटुंब या बँकेच्या दारात आत्महत्या करेल साहेब. आत्महत्या करण्याची भाषा ही मी धमकी समजतो आणि अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. त्यांचं अकाउंट ना आजच्याच क्लोज. दुश्मनी पण नाही करावीशी वाटत त्याच्यासोबत. लक्षात ठेवायचं, या जंगलाचा फक्त एकच वाघ आहे आणि तो मी आहे. मी तुमच्यासारख्या मुलींना ना चांगलं ओळखतो. मुद्दामून फाईल ठेवायची, सारखं सारखं समोर यायचं, अटेन्शन सीक करायचं, अशाने नोकरी नसते मिळत. अर्जुन कवठेकर तुझ्यासारख्या वशिला लावणाऱ्या मुलींना चांगलं ओळखतो. तुला नोकरी दिली आहे ना, म्हणजे तुझ्या आयुष्याचा मक्ता नाही घेतला, कळलं ना? ऑफिस मध्ये काम दिलं ना, तर ऑफिस मध्ये करायचं. चल निघ. ए चल निघ. काय करतीये, काय करतीये? हॅलो पारस. हा सावे, काकीला केलंय बरं का ऍडमिट. तिची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. सावे, अगं ऐकतेस ना? हो ऐकते. अगं काकीला ऍडमिट केलंय आणि तिची तब्येत एकदम बरी आहे बघ. आणि हा, तिनं तुझ्यासाठी एकदम स्पेशल मेसेज दिलाय. ती इकडं एकदम ठणठणीत आहे. तू तुला दिलेलं तिकडचं काम एकदम व्यवस्थित कर आणि इकडची काळजी करू नको. इकडे मी आहे. ऐक, अजून काही पैसे लागले तर सांगा मला. अगं आधीच तू एवढे पैसे देऊन गेलीये, कशाला पैसे लागणार आहे? आणि लागले तरी माझी रिक्षा ठणठणी चालू आहे की आता. बरं ऐक ना, तुला मी करतो फोन. हा हा, कुठे जायचंय? पारस, थँक्यू. कळलं ना सावे, का सहन करायचं हे सगळं? फक्त मदर माऊलीसाठी, फक्त तिच्यासाठी. मला राहावं लागेल इथं, नाहीतर राहावं लागेल. काय मदर माऊली, तरी चांगली बातमी ऐकली, आता कुठं खावंसं वाटलं. पण बघ की खायलाच नाही काय.
कोण आहे? कोण आहे? तुम्ही? झोपली नव्हतीस ना? नाही नाही. कशी झोपल? उपाशी पोटी झोप लागते का? तुम्ही इकडं कसं काय? आत येऊ का? हो हो या ना. अगं जगातल्या सगळ्या उठाठेवी पोट भरण्यासाठी चाललेल्या असतात. डबा आणलाय, जेवून घे. अहो तुम्ही कशाला आणलात? म्हणजे मी केलं असतं की मॅनेज, मी जाणारच होते अगं बाहेर. सावित्रीताई, भैरवगड मधल्या लोकांची मध्यरात्र झाली आता. आता काय मिळणार आहे तुला? गपचूप खाऊन घे बरं हे. बरोबर बोलतीये ती. अगं तू गावात नवीन आहेस, तुला इथलं काही माहित नाही. आणि तसं पण आजवर माझ्या घरातून कोणी उपाशी गेलेलं नाही. जेवण घे. अहो तसं नाही, मी जाणारच होते बाहेर, आणलं असतं काहीतरी. हा बरोबर, हे कसं खाशील ना तू? प्रिया, अगं विसरलोच आपण. काय हो कृष्ण? अगं ती कशी जेवले? आपण माफी कुठं मागितली तिची? तोवर तिचा राग थोडीच जाणार आहे. माफीचं काय? माफी कसली मागताय तुम्ही? अगं का म्हणजे माझ्या सुनेचं चुकलंच. तिने असं नाही बोललं पाहिजे होतं. कसं आहे, मुलांचा धरावा कान पण सुनांना द्यावा मान, असा मंत्र आहे माझा. तिला तर मी काय बोलू नाही शकले, पण तिच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. अहो आईसाहेब, माफी नका मागू तुम्ही, प्लीज. तुम्ही माफी नका मागू. हा पण अर्जुन तुला जे बोलला ना, तिनं सांगितलंय मला, तू काळजीच करू नकोस, त्याचे चांगले कान धरते. तू आधी जेवून घे बरं. आईसाहेब सॉरी, म्हणजे मला काय बोलावं काही कळतच नाही. गप, तोंड चालवायचं नाही. बस आधी खाली. तोंड चालवायचं पण फक्त जेवण्यासाठी, नाही तर अग जशी माझी प्रिया तशी तू. तू काय बघते ग? आता काही खेळ चालला बा आमचा? वाटकी पटपट पटपट. मी वाटतेच आहे, तू का ओरडती काय माझ्यावर? मला वाटलं आता रडायलाच लागाल तुम्ही. ये गो. अगं कृष्णाई, अगं कृष्णाई, ह्यावेळी कुठे गेला होतात? अगं किती वाजलेत बघ. जे काही महत्वाचं काम असतं तर मी आलो असतो ना तुमच्यासोबत. नाही, आम्ही जिकडे गेलो होतो तिकडे तू आला नसतास. ओके नाही कृष्ण? हो. म्हणजे आम्ही ताईकडे गेलो होतो. ताई? कोण ताई? सावित्री. तिच्या घरी कशाला गेला होता? तुझ्या चुकांवर पांघरून घालायला. माझ्या चुकांवर? कृष्णाई, तुला माहिती नाही ती मला कसं बोलली आहे ते. नाही कृष्ण, खोटं बोलतो सगळं. जाऊ दे ना प्रिया, त्याला बोलून काहीच फायदा नाहीये. म्हणजे तू कधी चुकतो
का? चुकतात इतर. तुझं सगळं बरोबर असतं. जाऊन झोप जा. अगं कृष्णाई, अगं ही का चिडचिड करतेय माझ्यावर? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला. प्रिया, हे बघ, तू तरी नीट सांगणारस का मला काय झालंय? सगळं तुझ्यामुळे झालंय असं नाही म्हणणार मी, पण किमान तू तरी तिच्याशी असं वागायला नको होतस. अरे ती पाहुणी होती आपल्या घरातली आणि ती काय अशीच आली नव्हती. त्या मुलीचा बिचारीचा जेवणाचा प्रॉब्लेम होता म्हणून विद्याधर दादांनी बोलावलं होतं तिला. त्यातून घरी आल्यावरती नंदा वहिनींनी चिडचिड केली तिच्यावर. तुला माहितीये विद्याधर दादा किती बोललाय नंदा वहिनीला याच्यावरून ते? आणि तू तर तिला हकलूनच दिलंस. पण तुला कोण बोलणार? एक मिनिट थांब. नंदा वहिनी, अगं कृष्णाई तुला कळलं का? नंदा वहिनी आणि तिच्यामध्ये जी भांडणं झाली ना त्याचा राग तिने माझ्यावर काढलाय बघ. नंदा वहिनी आणि ती मुलगी त्यांच्यामध्ये भांडणं झाली होती. मुळात माझा काही दोषच नाहीये. आणि एक मिनिट, नंदा वहिनी का चिडली ना ते तिला सांग. तुझ्या चिडण्याला जसा अर्थ नाही ना तसा तिच्याही नव्हता. अगं कृष्णाई, बघ माझ्या चिडण्याला कारण असतं. खोटं. हे तू गप बसा. एक कृष्णाई, हे बघ माझे सगळे कपडे खराब केले तिने. असं झालं का? हा, मग बरोबर आहे. कपडे खराब झाले ना म्हणून चिडला तो. हा. कपडे महत्वाचे, माणूस नाही. होणार आहे. अगं कृष्णाई, अगदी काही तसं नाही. मी कपड्यावरचे डाग धुता येतात, नाही तर नवीन कपडे घेता येतात. पण बोलण्याने ना माणूस कायमचा दुखावतो. तू एवढा हुशार आहे, फॉरेन वरून शिकून आलाय, साधी गोष्ट कळलं ना तुला? घरी आलेल्या पाहुण्याशी आपण असं बोलतो का? ते काही नाही. तू उद्या जाऊन तिला सॉरी म्हणायचं. सॉरी. आणि मी हो होय. बघतो नाही या. सॉरी म्हणायचं म्हणजे म्हणायचं. आणि कृष्णा मला पण सॉरी पाहिजे. हा तुला हो पाहिजे. मी त्याला फक्त सांगायला गेले होते की तुला काही माहिती नाही काय झालंय, तू शांत हो. कसा वस्तून ओरडला माहितीये माझ्या अंगावर. प्रिया तू शांत हो आणि घरात जा. रडायला आलं माहितीये मला कृष्ण. असा अनोळखी मुलीसमोर स्वतःच्या बहिणीला ओरडायचं तू चांगलं शोभतं का? तू गप ग. तिला जाऊन सॉरी म्हणायचं. मला कळलं पाहिजे. जा, जाऊन झोपा आता. आणि प्रिया, उद्या आपल्याला देवळात जायचंय, लक्षात आहे ना? हो ग. एक कृष्णाई, देवळात या ड्रायव्हरला घेऊन जाऊया की उद्या? ही कशाला? पापशाली. प्रिया, कृष्णाई तुला सांगा माझी समाजात काय प्रतिष्ठा आहे, मी कोण आहे. दिवसेंदिवस फार आगाऊपणा वाढत चाललंय हिचं. मला माहितीये तू कोण आहेस ते, म्हणून विचारतीये. उद्या काय महत्वाचं काम नाही ना? नाही म्हणजे मी देवळात येईन तुमच्यासोबत, एवढं काही खास नाही. नाही कसं? त्या सावित्रीला सॉरी म्हणायचंय. हा. कृष्णाई ऐक ना. जा, जाऊन झोप जा. सोशिलाला मी सॉरी म्हणायचं? नेवर. तुझ्या सकाळी मंदिर. माझ्या मदर माऊलीची काळजी घे.
मी जे काही करते ते फक्त आणि फक्त माझ्या मदर माऊलीसाठी. आणि त्या तिरसट अर्जुन कवठेकरला वटणीवर आणायला मला मदत कर. मला या प्रवासात कोणाचं मन दुखवायचं नाहीये, पण दुखावलंच तर सांभाळून घे. पण देवा, मला लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर काढ. अरे सावित्री, बरं वाटलं आम्हाला. आमच्या प्रियाला पण शिकव काहीतरी. बघ प्रिया. नाही बघत जा. अगं मग काय तर, जरा कोणी बरं दिसलं की बघ प्रिया, शिक प्रिया. काय शिकू ग कृष्णाई? आता मी एवढं सकाळी लवकर उठून आवरून तुझ्या बरोबर आले देवळात. अजून काय पाहिजे तुला? हे आईशी कसं बोलायचं ना ते शिक हिच्याकडून. नाही हो, किती गुणाची आहे तुमची प्रिया. बघ पण छान वाटलं आम्हाला. तुझ्यासारखी नव्या पिढीची, नव्या धमाची मुलगी असून श्रद्धाळू आहे. चांगले संस्कार आहेत तुझ्यावर. हो आईसाहेब, संस्कार म्हणजे काय असतो? काय असतो? उगाच इम्प्रेशन मारायला बोलायचा. सांग बरं, काय असतं संस्कार म्हणजे? संस्कार म्हणजे जिलबी. जिलबी? हो. म्हणजे गोल गोल, चिकट. चिकट. ते कशी पण खा, तोडून खा नाही तर अख्खी खा, पण लागते कशी? गोडच. म्हणजे सांगते. अगं म्हणजे संस्कार म्हणलं की कसं आपण कडुलिंबाचा पाला खाल्ल्यासारखं तोंड करतो, कडू जर एकदम. पण तेच आपण जर गोड मानून घेतलं तर गोडच लागते की नाही? आता मला जिलबी आवडते म्हणून जिलबी म्हणलं. तुला आवडता पदार्थ तू घे. चॉकलेट. संस्कार म्हणजे चॉकलेट. सॉरी, मी जास्तच काहीतरी बोलून गेले असेल तर. हा ग नाही ग, बरोबर बोललीस तू. काय ग? काय नाही, मदर माऊलीची आठवण आली. मदर माऊली? आव म्हणजे माझी आई. माझी आई नेहमी म्हणायची की आपण नेहमी सवयीने वहिवाटेकडे जायला बघतो, कारण आपली वाट बिकट दिसते आणि त्यात काटे कुठे दिसतात. पण हेच काटे कुठे तुडवायला आपली संस्कार ताकद देतात, असं काहीतरी सांगायचे. नाही बोलले का मी? सॉरी, मी ना असं काही बाई बोलतच बसते. तसं आज नोकरीचा पहिला दिवस आहे ना माझा. काल काही काम झालंच नाही, फक्त अपॉइंटमेंट लेटर घेतलं. आणि तुमच्यासारखी मायाळू माणसं मला भेटलीत म्हणून मला देवाचे आभार पण मानायचे होते. प्रिया. हो, शिकते तिच्याकडून. तू आजूबाजूला असलीस म्हणजे डायरी पेन घेऊनच बसायला पाहिजे. सतत शिकायचं असतं आम्हाला. मग काय दरच वेळेच बघून जाता येत नाही का? सॉरी. मधूनच गेला, बाजूने जायचं ना. डुप्लिकेट्स ना. आई साहेब, ते अंगारा लावायचं विसरले होते मी. आले. काय ग, लागलं का? नाही. ठीक आहे. बरं जाऊ दे, दादाला काय बोलू नको, नाही तर उगाच त्याचं डोचकं फिरायचं. बघ,
मारला की रे धक्का? कसं आहे बाबा, छोट्या पोरींना धक्का मारला तर काहीच करत नाही, नुसता कावरी बावरी करते. चल 500 काढ. भावा 500 काय 2000 देतो, पण चिंता काढलास तर. हा का? 2000 तयार ठेव आणि बघ कसा चिमटा काढतो. अरे 500 दे ना. हा, यंदाच्या महोत्सवाचा झेंडा घेऊन कोण जाणार आहे? अर्जुन साहेब की बलराम साहेब? अर्जुन दादा. अजून ठरायचंय. म्हणजे जाईल अर्जुनच, पण यावेळी बलरामने सुद्धा इच्छा बोलून दाखवली. कवठेकरांचा मान आहे ही स्पर्धा. अजून वेळ आहे, बघू नंतर त्यावेळी. लाज नाही वाटत? हा? देवळाबाहेर अशी फालतूगिरी करायला लाज नाही वाटत का? नमस्कार करायला आलो होतो. तर की मग या देवीच्या पाया पड. पड. खेळ वाटतं तुला पोरींना छेडणं? मग तुला खेळ दाखवते आज. कंचे खेळलेस का कधी? मन राजा, धोबी राजा, पिरहान भोजा, चारी चौकडा, मंदिरात पोरींची छेड काढतोय. कान धरू का तुझ्या? काढतो पोरींची. वा बाजूला. याची लेवल फक्त मी करणार आहे. ए 2000 ची पैस लावतो काय? पांडव.
चालले. नवमन किल्ले. दैसक टोला. मिस वशिला, तुम्ही मला चप्पल मारली. मिस वशिला, तुम्ही मला चप्पल मारली आता. हे बघा सर, ते चुकून झालंय, वाट सोडा. चुकून नाही तर तुम्ही मला चप्पल मारली. आता माझ्या तावडीतून सुटका, कळलं? असं तुम्हाला वाटतंय? यावरही तुमचं काही म्हणणं आहे मिस वशिला? काही नाही, मला जाऊ द्या, सोडा मला. सोडणार तर मी नाहीच आहे. मुळात मला सांग, तुझी हिंमत कशी झाली? हाऊ डेअर यू? हे बघा, तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नाहीये. शट अप! काल माझ्या आईने आणि माझ्या बहिणीने मला जवळजवळ कन्व्हिन्स केलं होतं की तू एक चांगली मुलगी आहेस. काल घरात जे घडलं त्यात तुझी काही चूक नव्हती, पण मी तुला जे काही बोललोय ना ते बरोबर आहे, कारण तुझी लायकीच ती आहे. तू एक माजोरडी आणि बेभरोसाची मुलगी आहेस. ठीक आहे, आता तुम्ही ऐकून घेणार तर नाहीच. ठीक आहे, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. आज हा जो माज आहे ना तुझा, तो माझ्या डोक्यात जातो, लक्षात ठेव. तुझ्यासारखी दुसरी फालतू मुलगी मी या जगात पाहिली नाही. आता जरा जास्तच होत आहे सर. माझं का तुझं? हे बघा, डोक्यावर चढून बसायचं नाही माझ्या, आणि आवाज तर अजिबातच वाढवायचा नाही. तू जर बाई नसतेस ना, कधीच्या कधी गुंडाळला असता, कळणार पण नाही. चप्पल फेकून मारतेस तू मला? तुझ्यासारख्या फालतू मुलीला नोकरी देऊन ना चूक केली मी. वट 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 बंद कर तुझी टिव टिव. मायला डोक्याचा भुगा करून टाकला नुसता. तुमच्यामुळे ती पोरं.
जाऊ दे, मी पण कोणाची हुज्जत घालत बसलीये. हो सर, ज्या लोकांना दिसत नाही ना ती लोक डोळ्यानं अधू असतात, पण ज्या लोकांना दिसूनही कळत नाही ती लोक डोक्यानं अधू असतात. वाट सोड, कमरेला नाही बक्कल शिकवायला अक्कल. बाजूला वा सर. हे बघ, मला काय हाऊस नाही तुझ्याशी हुज्जत घालत बसायला. विद्याधर दादाने सांगितलं ना म्हणून तू आता इथं आहेस, नाहीतर कधीच गाशा गुंडाळून घरी पाठवलं असतं तुला. चल गेट आउट. गेट आउट मी नाही हा, उलट मीच करते आता तुला नजरेसमोरून आउट. आणि जाता जाता अशी गोष्ट सांगून जाणार आहे जी अख्ख्या कवठे भैरवगड मध्ये तुला कोणी सांगितली नसेल. तू लई फडतूस आहे, लई फडतूस. अर्जुन दादा, अर्जुन अरे कुठं होतास तू? बरं झालं आलास. ताई, असं कसं घडलं? असं घडायला नको होतं. कवट्या वैऱ्यामध्ये असा प्रकार कसा घडू शकतो? तुमच्या बाबतीत असं कसं घडू शकतो? बरं या तुम्ही. चला ग मुलीनो, त्रास नका देऊ त्यांना. अरे ती सावित्री कुठे आहे? बरी आहे ना ती? नाव नको काढू तिचं माझ्या समोर. ऑलरेडी डोक्याचा भुगा केलाय तिनं माझ्या. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो, तिला मी नोकरीवरून काढून टाकणार. परत माझ्या समोर तिची बाजू नाही घ्यायची. तिला का नोकरीवरून काढतोयस तू? आणि तिच्यावर का चिडलायस? उलट तिचे आभार मानायला हवेत आपण. आभार? माय फूट. तिचं मूर्खासारखं वागणं ना आतापर्यंत चालू आहे. कृष्णाई आता मी तिला नाही सहन करणार आहे. दादा, तुला माहिती आहे का काय झालंय ते? उगाच चालत्या बस मध्ये चढू नकोस हा. तुम्हाला माहिती तरी आहे का मी स्वशिलाने माझ्यासोबत काय केलंय ते? जे केलंय ना ते योग्यच केलंय. काय? तू असतास तरी सुद्धा तेच केलं असतंस दादा. एक 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 मिनिट, काहीतरी कन्फ्युजन होतं. म्हणजे मी काहीतरी वेगळं बोलतोय, तुम्ही काहीतरी दुसरंच. मला सांगा नेमकं काय झालंय? अरे आज ती पोरगी नसती ना, तो मंदिरात अभद्र प्रकार घडला असता. म्हणजे? अरे लाज नाही वाटत? हा? देवळाबाहेर अशी फालतूगिरी करायला लाज नाही वाटत का? मला तर बाई काळजीच वाटतेय ते पोरीची. अरे ती एकटीच वेड्यासारखी धावत गेली आहे गुंडांच्या माग. कोण होती ती पोरं? आणि कृष्णाई तुम्हाला सदा फोन नाही करता आला मला? ते नाही सुचलं आम्हाला. आणि मला नाही वाटत ही पोरं आपल्या गावातली होती म्हणून. पण ही जी कोणी पोरं होती ना, ते परत असं करायचं धाडच नाही करणार.
कारण सावित्रीनं त्यांना चांगला धडा शिकवलाय. अरे आज ती होती म्हणून आपल्या प्रिया बाबतीत घडणारा तो वाईट प्रसंग टळला. अरे पण आहे कुठं ती? अरे ती एकटीच गेली त्या गुंडांच्या माग. त्यांचे कोणी साथीदार आले आणि त्यांनी तिला काय केलं तर? अरे बाबा जाणं बघ ना तिला. प्रिया तुझ्याकडे तिचा नंबर आहे का? नाही ग. आणि तुझ्याकडं? नाहीये माझ्याकडे, पण मी बघतो. फडकेकडे असेल. अरे कशी रे पोरं तुम्ही? कृष्णाई मी बघतो. चल आता पटकन गाडीत बसू. चला अरे पण चल प्रिया चल. फडके त्या मंदिराजवळचे सगळे सीसीटीव्ही फुटेज हवेत मला. त्या मुलांची कुंडली हवी आहे. ती मुलं काय करतात, कुठे राहतात, सगळं हवंय. आणि त्या मुलांच्या आई वडिलांना ना हॉस्पिटलचा पत्ता पाठवून ठेवा. नाही त्या मुलांचे हात मी मुळासकट खेचून काढले ना तर मी इन्स्पेक्टर सावंतांशी बोललो. फडके त्या मुलांना शिक्षा मी देणार. अर्जुन कवठेकरच्या बहिणीची छेड काढली आहे त्यांनी. खरं तर कुणाची बहीण असती ना तरी मी हेच केलं असतं. आय एम डॅम शुअर फडके ती मुलं आपल्या गावातली नाहीयेत. आजूबाजूच्या गावात शोध घ्या ताबडतोब. निघा. ओके सर, चेक करतो. सावित्री तू? काम होतं. सर बिझी आहे आता. हे घ्या. काय आहे? तुम्ही वाचा की. फडके सर रेजिग्नेशन लेटर हिचं. कारण काय? कारण लिहिलंय त्यात. निघते मी. हो एक मिनिट. ही काय तुम्हाला धर्मशाळा वाटली का? आयुष्यात काय पहिल्यांदा नोकरी करताय? फडके त्यांना सांगा नोकरीचे काही नियम असतात. मनात आलं केली नोकरी, मनात आलं दिली सोडून. नाही चालत. सांगा त्यांना. आजपासून खेळ चालवलाय नुसता. हे बघ सावित्री, सर आता बिझी आहे. आपण नंतर सोडवू ना. नाही बरोबर आहे. सरांचा वेळ महत्वाचा. दुसरी माणसं काही वाऱ्यावरच पडली आहेत नाही का? एक मिनिट. माइंड युअर लँग्वेज. सर बरोबर सांगतायत. तुला सर्वप्रथम आम्हाला 1 महिन्याची नोटीस द्यावा लागेल. त्यावर तुझा राजीनामा स्वीकारायचा की नाही यावर सर विचार करतील. नाही 1 महिन्याची नोटीस दिली असती हो मी. पण काय ना संकट 1 महिना आधी सांगून येत नाहीत ना. कसलं संकट? कसलं संकट? हे बघा आपल्यात जे 2 वाद झाले त्यावर माझं असं म्हणणं आहे चुकीचं करताय तुम्ही. हा विषय असा वाढवण्याची काहीच गरज नाही. नाही त्याच्याबद्दल मी बोलत नाहीच आहे. ते तर मी आता गृहीत धरलंच आहे. तुम्ही आशेचा. कसला वाद? तू काही वाद घातलाय का सरांशी? अच्छा म्हणजे मीच वाद घातलाय. नाही बरोबर आहे. तुम्ही मलाच बोलणार म्हणूनच मला इथे एम्प्लॉय व्हायचं नाही. जाऊ दे तो विषयच नको. एवढंच सांगते
माझ्या राजीनाम्याचं कारण तुमच्या साहेबांशी संबंधित नाही. मग का देता राजीनामा? कारण काय? थँक्यू इतका आपुलकीने विचारल्याबद्दल. तरी पण सांगते, सगळं तिरपांगडच होऊन बसलंय बघा. एकतर इतक्या कष्टाने राहायला जागा मिळाली होती, पण तिकडचा मालक येता जाता घाण नजरेने बघत असतो. एकटी बाई म्हणलं की काय अवेलेबलच वाटते ना, छेडायला आणि भांडायला. अच्छा बर. अडके, नोकरी आपणच द्यायची, खायची प्यायची राहायची व्यवस्था आपणच करायची. हे पगार कसला घेतात? हो मिस वशिला, तुम्ही किती अनप्रोफेशनल, मूर्ख आणि अनएथिकल वागताय कळतंय? हो कळतंय ना. नाही चूक झालीये, पण आता काय मग कोर्टात खेचणार का पंजा लढवून हरवणार? राजीनामा दिलाय, घ्यायचा तर घ्या, नाहीतर फेकून द्या. फडके, लायकीपेक्षा जास्त बोलते नाही मिस वशिला. सर कसला वाद झालाय? कामाचा बघा फडके, ही 2 मुलं ताबडतोब मिळाली पाहिजेत. निघा. ओके सर. इलाका माझा आणि जोर तुझा. माझ्या सायलेन्स मध्ये किती व्हायलन्स आहे ना, ते आता बघच मिस वशिला. दादा आईसाहेब आहेत काय? कोण? आमच्या कृष्णाई त्या गेला फॉरेन फिरायला. फॉरेनला फिरायला गेल्या? अहो गंमत केली. ही माई माऊली कुठं जाती? काय दादा त्यांची गंमत कशी माहिती का? आवा चालली पंढरपुरा आणि येशे पासून आली घरा. जाऊ बाई, जाऊ बाई, चला ना, उशीर व्हायला ना. अगं हो आले. हॅलो, काय? ए कवठेकरांच्या सुनांची अपॉइंटमेंट कॅन्सल होत नसत्या? हा येतोय आम्ही. आणि ऐक, जाऊबाईंच्याच पॅकेजमध्ये माझं सगळं करायचं. मी काय एक्स्ट्रा पैसे देणार नाही तुला, आधीच सांगून ठेवायला. हा वाटल्यास त्यांचे पैसे वाढून सांग, कळलं का? आई वेगळं नको घालू हा काही. हा शाले, चल ग, चला चला. हे बघा तुमचीच पर्स घेत होते. हा घ्या, चला. बरं जाऊ बाई, ते पार्लरला जायचे पैसे चेक करा ना. पैसे एवढे कमी पैसे आहेत ना शाले की मोजायची पण लाज वाटते. काय वेळ आणली ना जाऊ बाई अर्जुन भाऊजीने आपल्यावर. आम्हाला तर लई टेन्शन आलंय. काय करावं काही कळत नाही. टेन्शन आलंय ना तुम्हाला? म्हणूनच पार्लरची अपॉइंटमेंट बुक केली बघा. पार्लरला गेलो ना तुमचं सगळं टेन्शन निघून जाईल. असं म्हणतेस? ए काय दावत? झाशीची राणी अगं कधी आलीस? आणि त्या बऱ्यानी पोरांच्या नादात गेलीस ती गेलीसच. पण आहेत ना ती पोरं वन पीस मध्ये आहेत ना. सकाळी तुझा अवतार पाहिला, मला वाटलं आता काय खरं नाही बाबा. पण थँक्यू बाई, कसली फायटर आहेस ग तू.
मी अर्जुन दादाकडे लय कौतुक केलं तुझं. बरं घरात तरी यायचं ना, किती वेळ झाला बाहेर थांबलीस अशी? अगं दाऊ दादा सोबत गप्पा मारत होते, लई भारी जोक मारतात. हे दाम्या, तुला काम धंदे नाहीत करे? आज फालतू लोकांसोबत गप्पा हानीत बसलाय रे. कामावून काढून टाकी ना तुला पण आणि रिकाम टेकड्या लोकांना पण. वहिनी ती रिकाम टेकडी नाहीये, आईनं बोलवलंय तिला. शाले आईंनी घरी अन्नछत्र उघडलंय का ग? नाही अगं मग किती हाकललं तरी भिका मागत जेवायला येऊ लागलेत लोक. जाऊबाई चला ना, उशीर व्हायला ना आपल्याला. चला. ए दाम्या, वाट मोकळी कर आमची, आम्ही येतोय. चल निघ. वही पैसे चल ग तू, आपल्याला यांच्या रस्त्यात यायचं नाही. चला बरं, चल तू पण आत. उशीर होईल. अहो जाऊ बाई चला ना. आलेच.